अर्थातच बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न मात्र संजय कडेपटू नक्की करणार. तर वारंवार कराई करणारा निखिल शिर्के 20 नंबरची जशी परिणाम घ्यायला खेळाडू 3-1 असं समीकरण. अर्थातच जयबजन रोहाकडे आता एक संधी असणार सुपर टॅकल करून 2 गुण मिळवले. मात्र निखिलसारख्या खेळाडूला पकडणं खरोखर तितकंच कठीण आहे, कारण वारंवार कराई करतो निखिलची चढाई तेवढंच चपळता पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा जयबजन रोहा संघाचा हा चढाईपटू. छाती केसरीची दृष्टी करुणाची गती हळाची ऐसा राजा देह राजी असा प्राण योगी असा मूळ कैलासीचा ऐसा राजा मातीसाठी प्राण साडितो वृत्त मांडितो ऐसा राजा जीव लावितो जीव मारितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा खऱ्या ऐसा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला सगळ्यात कसं हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे त्यांच्या कमिटीचं मान्यवर पाहुण्यांचं खेळाडू बंधूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तर त्याच्यावरती आपण या कबड्डी स्पर्धेचं आजचं आयोजन पाहतो. एक सुंदर लढत तर मागील अनेक वर्ष लगातार 2 वर्षाच्या संघाने रायगड जिल्हा कुमारगड या कबड्डी स्पर्धेवरती आपली मोहर उमटवली असा हा जय भुजंग रोहाचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर प्रतिस्पर्धी करण्यामध्ये एक नव्या दमाचा चढाई पाहतो. या रायगड जिल्ह्याचा एक वैरी वारा म्हणून त्याला आपण संबोधतो असा निखिल शिर्के. निश्चितच यावेळेस आपल्याला बघायला मिळतं राज मोरे ज्या खेळाडूने महाराष्ट्र राज्याच्या कुमारगडाचं नुकतंच प्रतिनिधित्व केलं असा हा राज मोरे. यशस्वी जय भजन रोहा संघाचं यशस्वी चढाई पाहतो. त्याला प्रत्येक करायचं तितकाच धारदार तितकाच कार्यक्षम आणि तितकाच वेगवान चढाई पाहतं. अर्थातच निखिल शिर्के धावताना मैदानावरती आपल्याला यशस्वी पुरस्कार प्रतियोगिता आपण पुरस्कार राज मोरे. मैदान क्रमांक 1 वरती आपण होणारा सामना असेल गावदेवी स्वयंभू गावदेवी भटसे विरुद्ध धावीर बेलकडे. आपण तयारीत राहा. स्वयंभू गावदेवी भटसे विरुद्ध धावीर बेलकडे आपल्यासाठी तर मैदान क्रमांक 2 एक घणाघाती हल्ले करणारा चढाई पाहतात. नुकतीची मुंबई युनिव्हर्सिटीची अश्वमेध कबड्डी स्पर्धा झाली. त्या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक वर्षानंतर मुंबई युनिव्हर्सिटी संघाला ज्या खेळाडूने अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं असा ऋतिक पाटील त्या ठिकाणी आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळतं. रायगड जिल्ह्याचा एक वादळी वारा असा ऋतिक पाटील त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर चढाईसाठी निघा. बघूया शिवाई भांडण संघाच्या फायनामध्ये एक जबरदस्त चढाई राज संगम त्या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित असेल. प्रत्येक कावड मैदानामध्ये असेल याचाच बेनिफिट आज मात्र घेतला तो अर्थातच यावेळेस निखिल शिर्केला जाण्याची गरज नव्हती. मित्रांनो तुझं मैदानामध्ये असणं निश्चितच या सामन्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार होतं. आता मात्र सुरत चढाईसाठी बघूया किती गुणांची निरोप त्याच्या मागे 17 नंबरची जशी भेटा केला. यावेळेस मात्र जबरदस्त परफॉर्मन्स मिळाला. लाज जवाब खेळ आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत त्यात संघाचा हिरण संघाचा रणमधील ज्याला चढाईमधील राईडमधील ज्याला म्हटलं जातं आता ऋतिक पाटील त्यावेळी इथे निवड झाली. खरोखर ऋतिक तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कारण खरोखर तुझ्यासारखे खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करतात, आपल्या या धरण जाण्याचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या रायगड जिल्ह्याची शान मान आपल्या तुझ्यासारख्या खेळाडूमुळे आपल्या महाराष्ट्रात तर नव्हे तर अख्ख्या राज्यात तर अख्ख्या देशात यापुढे गौरवलं जाईल. तर आपल्यासाठी खरोखर आमच्या मंडळाच्या वतीने पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो. ऋतिक पाटील आता राजेश भस्मा रायगड जिल्हा कुमारगडाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि यशस्वी प्रधान म्हणून त्या ठिकाणी ठरला असा राजेश भस्मा आपल्या चढाईसाठी पाहायला मिळतो. गिरास एक समीकरण यावेळेस सुपर टाकायची नावी संधी होती.
त्यानंतर पुढील होणारा सामना असेल आपल्यासाठी दुसरा प्रकार जय बजरंग बेदी धावी स्पोर्ट्स क्लब हा. आपण तयारीत राहा. आपल्यासाठी हा पुढील प्रकार दुसरा प्रकार असेल. आता मला विवेक शिंदे घिसाळ एक शांत संयमी खेळाडू यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार हा देखील असेल. माघारी परत या ठिकाणी मैदानामध्ये अनस्टॉपेबल राज आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच या खेळाडूला जेरबंद करणं कुठेतरी थोडंसं कठीण होऊन बसलंय. यावेळेस मात्र काय प्रयत्न आहे. जबरदस्त पकड मित्रांनो सक्सेसफुल झाला. परंतु सुरेशने एकदा काय खेळता मित्र जबरदस्त राजमुरीसाठी अभिनंदन मुश्रीने यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश मला मैदान क्रमांक 2 प्रतिकंबाच्या दिशेने वाटचाल करतोय. तो राजमौली बघा एक सुंदर एस्केप आपल्याला बघायला मिळाली. अरुण पाटील यावेळेस मात्र राजमौली पुन्हा एकदा जोडीला मैदानावरती चमकतो. एका जबरदस्त चढाई पाहत मित्रांनो आपण मैदानाच्या बाहेर ठेवण्यामध्ये वारंवार यशस्वी होत आहे. त्याचंच कारण म्हणजे आपण ही गेलेली आघाडी सहजरित्या जबरदस्त खेळ या विकेटच्या माध्यमातून. आता मात्र 13 आणि 11 मैदान क्रमांक 2 वरती 5 आणि 13 ऋतिक पाटीलच्या प्रतिस्पर्धेमध्ये तितकाच तगडा खेळ आपल्याला बघायला मिळतो. आता राज जंगल बघूया कितपत गुणाची लालूट करतो. मित्रांनो ही प्रतिमा आहे सिकंदर केलकरची. निश्चितच ही आठवण आहे सिकंदर केलकरची. कारण मैदानामध्ये मात्र एक वारेवारा परफॉर्मन्स दाखवतो. अर्थातच राज चंद आपल्या त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळतो. निश्चितच मित्रांनो राजपान आज पण काल पण उद्या पण आपल्याला बघायला मिळतं. मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 दोन्ही मैदानावरती राज आणि राजचा आपल्याला परफॉर्मन्स बघायला मिळतो. त्यावेळी चढायचा दीपक कासारे हा देखील एक जबरदस्त खेळाडू म्हणून जोडला जातो. खऱ्या अर्थाने विजयामध्ये या संघातील एक महत्वपूर्ण वाटा आणि जबरदस्त पकड त्या ठिकाणी केली जाते शिवाई पाचक संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर मैदान क्रमांक 1 वरती पुन्हा सुपर टाकलची संधी असेल. त्यामध्ये जर राजला जेरबंद केलं तर मात्र मित्रांनो तुमच्यासाठी रसिकांचा काळाचा होकार आपल्याला बघायला परंतु मैदान क्रमांक 1 वर काय असेल अंतिम निकाल कडसुरे की बजरंग रोहा. उभ्या चढाईसाठी यावेळेस राजमोरे ही परेड करावी लागेल. तर यावेळेस सामना 3 खेळाडूंमध्ये असेल. परंतु सक्सेसफुल त्याला प्रत्युत्तर सूरज तावडे. जबरदस्त खेळ बघा मात्र सच्चाईचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला मैदानावरती बघायला मिळतं. यावेळी चढाईसाठी राजमोरे आणि राजमोरे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतो. त्या ठिकाणी एक जबरदस्त कामगिरी केली जाते. अर्थातच राजच्या माध्यमातून वारंवार खेळाडूंना त्या ठिकाणी 4 गुण चित करतो. आता मात्र संपूर्णता दारोमदार असेल निखिल शिर्के याच्यावरती. परंतु यावेळेस सुरेश कानेकर नक्कीच ही ताकद आहे या रोहा संघाची. ही क्षमता आहे पॉवर आहे रोहा संघाची जबरदस्त सुरेशच्या माध्यमातून. प्रत्युत्तर पुन्हा आता निखिल शिर्के यावेळेस अँकर होईल. इसे कहते स्ट्रॅटेजी इसे कहते प्लॅनिंग. मित्रांनो टार्गेटवरती लक्ष आपलं नेहमी अचूक असलं पाहिजे तर आणि तरच तुम्ही विजय संपादन या मैदानावरती करू शकता. आता पुन्हा एकदा राज मोरे 22 आणि 12 आता मग आघाडी वाढत चालली. पाटील मैदान क्रमांक 2 वरती अवरेल असा होतोय. आता मात्र 23 आणि 12 सनी करते. राज मोरेची चढाई यावेळेस
तास एक समीकरण, सातांच्या साथीचा खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. बघूया कितपत प्रयत्न होईल. विवेक जर सक्सेसफुल झाला तर माझं नव संजीवनी मिळू शकते आपल्या संघात. जबरदस्त विराज पाटील किसे कहते सच्चाई का खेळ गुरु. निखिल शिर्के मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा येतोय. जीवनदान मिळतं, परंतु मिळालेल्या जीवनदानाला नक्कीच त्या ठिकाणी वाचा फोडण्याचे काम करावं लागेल. आपल्या गेलेल्या गुणांना त्या ठिकाणी परतवावं लागेल. विरुद्ध धावी रोहा तर मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार असेल. स्वयंभू गावदेव भातसई विरुद्ध धावीर बैलकडे आपण देखील तयारीत आहात. चारही संघांना पुकार झालेले आहेत. यावेळेस मात्र मध्यरक्षकाला टिकून एक सुंदर खेळ. नक्कीच मित्रांनो, रोहा संघाच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी सच्चाईचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. कारण तुम्ही कबड्डीसारखा खेळ खेळत असताना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही त्या मातीशी प्रामाणिक असणं सर नेहमी गरजेचं असतं. कारण जर विजयाच्या पताका बघा मित्रांनो, मैदान क्रमांक 2 मैदान क्रमांक 1 दोन्हीकडे जर आपण गुणतालिका पाहायला गेलो तर समान आहे. 14-23 आणि 23-14 दोन्ही मैदान बघा. यावेळेस मात्र निखिल शिर्के निसटता मात्र नक्कीच राहिला आहे. काय खेळ आज आपण करताय बजरंग रोहा. आपल्या प्लॅनिंगला आज वर्कशॉप असेल. चला दुसऱ्या अंतिम पुकार झालेला आहे. आपण मैदानाच्या दिशेने बजरंग बेली विरुद्ध धावीर रोहा. गावदेव भातसई धावीर बेलकडे आपल्यासाठी देखील तिसरा अंतिम पुकार. आपण देखील मैदानाच्या दिशेने चला. यावेळेस परंतु बघूया संतुलन बिघडले जाते वारंवार. कडसुरे संघाला कंट्रोल करण्याची आता मात्र गरज आहे. आता मात्र कडसुरे संघाला प्लॅनिंग करावं लागेल. अंतिम 5 मिनिटं असेल. या 5 मिनिटांमध्ये खेळ तुम्हाला तुमच्या बाजूने जर झोपवायचा असेल तर मात्र या खेळामध्ये तुम्हाला गृहरचना आखणं गरजेचं असेल. आता मात्र प्रत्युत्तर दाखल राजेश भस्मा. 4 मिनिटं असेल शेवटची. बघा मित्र, पुन्हा एकदा बघूया. निखिल शिर्केवर यावेळेस जबाबदारी असेल. उत्कृष्ट त्या ठिकाणी गुण मिळवतोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा शेखर राजेश. सामना असून देखील कडसुरे संघ आपल्या हातामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटच्या खेळापर्यंत सामना सोडू नका. कारण विजय आणि पराजय हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु यशस्वी तोच मित्र जो मेहनत मैदानावरती करतो. यावेळेस राजेश माघारी परत त्याला प्रत्युत्तर दिले जाते. अर्थातच निखिल शिर्के. इस बार मल्टीपल पॉइंट रेड हुई तो जरूर मजा आएगा.